मैं शेख गोंडी न्यूज में आप सभी का स्वागत है। जैसे कि आपको पता है, करू देणार नाही, इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे। तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब, 5 दिवसाचा टाइम देतो तुम्हाला, महाराष्ट्राची सरकारला 5 दिवसाचा टाइम देतो। या 5 दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे। तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य। नियम आहे, कायदे आहे, कानून आहे। कोणीही कुठे राहायचं, काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे। कोणीतरी कुठे उभे राहतो, शिव्या देतो, घाणेरडी प्रकारची भाषा वापरतो। दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरंडम कलेक्टरला, कमिशनरला फोटो घेतो, युट्यूब वाल्याला बोलवतो। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि निषेध केला त्या आपकी आवारागर्दी, आपके गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये दिल्ली इतना सा है वो। आणि बोलतो की मी गब्बर आहे करते। अरे तुझी हाईट काय, तुझा बोलण्याचा बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांचं बाउन्सर्स, पोलिसवाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिंमत आहे ना, मशिदीचा सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा, तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवतील। दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको। जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून घे। तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबा, जातीचा बाबा बोलूच नको। तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व